ए मैशा उठकी, गुराढोराच्या अवलाद कुठली. ह्याच्या आईचा आई घालं नुसतं झोपतंय सारखं. उठकी आहे कर्मदरिद्री. ह्याच्या आईचा टणा हाणला ह्याच्या. कसलं घाण पादत आहे. कशाला ह्याला पोरगी बघायला पाहिजे. हे जायला आलं बाबा हे डंगर. जाऊ दे काय कासना पोरगी तर बघताय मला. ए बिना अंड्यातल्या बिला, जी सांगतोय ते ऐक आता. नीट बस फोबाड तोंड्या. आता मी जी सांगतोय ती कान देऊन ऐक नीट. शहरातली पोरगी यायला तुला बघायला. शिकरी सवरलेली पोरगी असती. काय बी असलं तरी सगळं वाढवून सांगायचं एक्स्ट्रा. जेवढं तुला येतंय तेवढं एकाचं 2 करून सांगायचं, पण कमी नाही सांगायचं. सगळंच बरोबर सांगतो. होय सगळंच. या पाहुणं. प्रवास कसा झाला? चांगला झाला ना? लईच उशीर झाला यायला तुम्हाला. काय हो तुमच्या गावचा रस्ता सगळ्या अंगाची हाडे खिळखिळी झाली की हो आमच्या. हाडाची काड न बोच्याचा तुंतुना झालाय की हो. मुळव्या दिस तेवढा खवळाचा राहिला होता बघा. चला या की आत मग. अहो पाहुणं, चहा पाणी नाश्ता घरनं करून आला का घरी जाऊन करणार आहो तुम्ही? अहो हा हो ते सगळं करून आलंय हो आम्ही. तुम्ही फक्त मागचं पुढचं दाखवा आता. होय बोलवतो पोराला. आता झाला असं आवरून त्याचं. अहो हा हो बोलवा की. राहावे ना हो मला आता. ए म्हासाड्या, बाहेर ये लवकर, आवरून झालं असेल तर तुझं. आणि ती चहा बी आणि येताना. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बाई आमचा मैसा लयच लाजरा आहे. ऐ येड्या बिंदाच्या पुरीच्या मोहर जाऊन बोल की. माझ्या मागं काय लपतोय? ए इतकं चिटक्याला काय झालं बे? आता काय उडतो का बे माझ्यावर? बघाचा कार्यक्रम आहे बे, उडाचा नाही. काय बोललाव काय हो तुम्ही? ए गपकी ग भवानी. नीट बोला तर कळत नाही का ग तुला? नाही हो काय नाही बोलली हो ती. पाहुणं मग रान बघितलं असेल की आता आमचं सगळं तुम्ही? होय हो बघितलं की हो. खालचं शेत लईच हिरवगार आहे की हो तुमचं. आता बया ही तर लयच नासक दिसतंय की. लगे खालचं शेत बघितलं की ह्यानं तर. अहो ते मोसंबीच्या शेताचं बोलत होतो हो मी. होय व तुम्ही बी चांगल्याच पपया घेऊन आलाव की. अरे खातो का पपया आता? हा पपया. ए गपकी म्हासाड्या अवलाद कुठली. 2 पपया. लाजळ दिसतोय की हो तुमचा मुलगा. काहीतरी विचारा की व मला. लई टॅलेंटेड आहे मी. होय की ते तर तुम्हाला बघूनच कळते हो तुम्ही किती टॅलेंटेड आहे ते. नाव काय हो तुमचं? माझं नाव महेश नुन्नुना हगवणे. ए फुकणीच्या, माझं नाव सांगायचं गरजेचंच होतं का र? नाप्पा. तुम्ही बी विचारा की व. तुम्ही कमी शिकलेला असेल तरी चालन मला. जे काय विचाराल ते तीच विचाराल. ए विचार ग, तुला काय विचारून घ्यायचंय तर. हा हो विचारते की हो पप्पा. कितवी पर्यंत शिकलाय हो तुम्ही? बापाने तर एकाचं 2 करून सांगायला सांगितलंय मला. काय विचार करताय हो बोला की. लय शिकलंय व. BA CA DA घपाघप सगळं शिकलोय बघा. घपाघप? हवं ती घपाघप म्हणजे समजा फास्ट मध्ये जमतंय त्याला एकदम. काय काम बिमा येतात का नाही हो तुम्हाला शेतातली? जमतंय की. हिरव्या रानात बैल उडवतोय, नांगरतोय. रानातली सगळं करायचं, उपटायचं सगळी कामं येते ती मला. ते उपटा उपटी उडाउडी सोडून दुसरं काही येते का नाही हो तुमच्या पोराला? होय येते की. जमिनीपासून आकाशापतूर, पूर्वेकडनं पश्चिमेपतूर काय बी विचारा, काय बी सांगतो तुम्हाला मी. बर जाऊ दे हो ते सगळं सोडा. जेवणातलं काय बनवायला येते तुम्हाला? बया अंडभुर्जी लई चांगली बनवते आमचं पोरग.
तू गप की ग, तुला कोणी विचारलंय का ग? आणि ती फुदणीचा भात पिन चांगला येतंय मला बनवाया. आ फुदरीचा भात? फुदरीचा नाही हो, फुदणीचा. ए फोडणीचा भात म्हणायचे का तुम्हाला? वय तीच. खेड्याकडचे माणसं आम्ही. हे आमची पोरगी जॉबला जाते हो, मग घरातलं काम सगळं तुमच्या पोराला करायला लागल बघा. होय चालेल की. ते उडवा उडवी उपटा उपटी इतकं सोपं नाही. करतोय व मी सगळं, येतंय मला सगळं. पप्पा माझं पण ताट करून ठेवायचं. ए गप की रे डुचक्या जातीचा, तुला गप बसायला सांगितलं होतं ना. शी ताट करून ठेवायचं? जेवाचं ताट व. असं का? तुमचं लय मोठं असेल व. काय अव घर व. ए ठीक आहे हो बाकी सगळं, पण जरा त्यांना एकांतात बोलू दे की. आमचं रान तर दिसलंच असेल की तुम्हाला. होय बघितलं की हो. मग खालचं दाखवू का आता? काय अव खालचं रान म्हणलं व. पर आता वाळून गेलंय सगळं. आवडतंय का तुम्हाला वाळून गेलेलं? केळं आवडतंय का तुम्हाला? ती पण चारतो. काय लावले हो मगापासून तुम्ही? केळं काय खालचं शेत काय? अहो ते उन्हाळा सगळं रान वाळलंय ना, त्यात फक्त एकच केळीचं झाड आहे चांगलं, त्याच्याबद्दल बोलतोय मी. ते तुम्हाला जास्त वेळ उभं राहून काय करता येतंय का? येतंय की उभं आडवं तिडवं उलट सुलट समज येतंय. बघितलंय मी समज मोबाईलात. अरे कशाबद्दल बोलतोय रे तू? मी किचन मध्ये उभं राहून स्वयंपाक करण्याबद्दल बोलते रे. अरे भडव्या तुला दुसरं काही येते का नाही रे? नुसतं टाकून दिलेलं हे तर. पप्पा लय नाच करू हे पोरग. मला नाही करायचं लग्न ह्याच्या सोबत. ही असाच बिन लग्नाचा मरणार आहे बघा. अहो पप्पा ह्याच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी अशीच बिना लग्नाची राहिलेली बरे की हो. काय व काय झालं? ही कुत्र बेन काय म्हणलं का तुम्हाला? आबा तुम्हीच म्हणला होता की आगाव निगाव बोली एकाचं दोन करून सांग म्हणून. अरे येड्या भोकाच्या असलं बोलत असतील काय मग काही बी. ए म्हासाड्या बस असा आता बिन लग्नाचा. चला हो मम्मी पप्पा चला तुम्ही. ए चल रे चिंट्या.